डायल करा जळगावच्या रेडिओचा नंबर. चालू करा मग तुमचे रेडिओ पटकन आणि कोरोनावर ऐका आमचं भाषण पटकन. बघू पहिले फोन कोण करतय. बापू कोरोनावरच प्रश्न विचारतीन बरं. आला आला आला. अरे डिस्कनेक्ट झाला. नाही व काटला त्यानं, परत लावतेले. बरं. हॅलो. का रे वो फोन का बघट केला तुना? हॅलो. अरे प्रॉब्लेम काय आहे सांग ना यार. तू काय करू शकशील भाऊ? अरे पण ट्राय तर करू शकतो ना यार तू. मला कोरोना झालाय. काय सांगतोय? हे बाय भाऊ मी ना सॅनिटायझर न बी हात धुतल ते. आता मी मरी जाईन भाऊ. घरी कसं काय सांगू आता माझ्या पप्पाले. मला काही समजत नाही भाऊ. मला लढू राहिलं यार. त्याला मना टेन्शन नको घेऊ. टेन्शन नको घेऊ रे भाऊ. सर्वात पहिले घरी जाय, मग सरकारी दवाखान्यात जाय ना ऍडमिट होई जाय. हे बाय तोंडाले मास्क बांध. घरी सांग आणि डायरेक्ट सरकारी दवाखान्यात ऍडमिट होय. अरे यार घरी सांगलं तर सर्व माझ्या तिरस्कार करतील. काय करू यार मी? सगळ्यात पहिले तुया बाबा जोय जायसन सर्व खरं सांगी दे. हे बाय काहीच घाबरू नको. तुझ्या बाबा जोय जाय आणि सर्व खरं सांग टाक. याच्यापेक्षा तर रेल्वे खाली जपेल परवडीन मला. येळा झाला का बे तू? मी येळा सांगी राहिला का? तुला समजत नाही का? तुम्ही लोक एवढे कोरोनाले घाबरी राहिले काही समजत नाही. लपवता घाबरत याले. सरकारी दवाखान्यात जा, ऍडमिट व्हा, तरी ट्रीटमेंट करा, व्यवस्थित होसान. तुमच्यासारखे लोक हे कोरोनाला लपवताय ना, म्हणून त्याचा व्हायरस वाढी राहिला दुनियेत. मग काय करू भाऊ सांग ना. नाव काय आहे तुझं? दाम्या. दाम्या नाव आहे माय. हे पाय दाम्या, बिलकुल घाबरू नको तू. मागे बी स्वाईन फ्लू आलता, तो अभि असेच घाबरी गेल ते लोक. घाबरू नका रे. घाबऱ्यानं काहीच होत नाही. टक्कर द्या त्याला टक्कर. कुठे येते बाप? घरातच आहे ना भाऊ. काय करतोय? माहिती नाही. दरवाजा बंद आहे. दरवाजा खोल, मधी जाय आणि सर्व फटाफट बोली टाक. निघ लवकर, टाइमपास नको करू. विचार नको करू. लवकर मध्ये जाय ना, सांग लवकर. जाय ना रे. बोलला ना दरवाजा खोल ना, मध्ये जाय लवकर. आता काय झालं? अजून काही गडबड केली खराब होतो ना. तुझ्या घरात रेडिओ आहे का? हो. कोणाशी बोलतोय रे? रेडिओ चालू कर मग. अरे ऐक ना बोल. तुझ्या पोऱ्या तू अशी काहीतरी बोली राहिला. पुरा जळगाव जिल्हा रेडिओवर त्या ऐकी राहिलाय. बोल रे दाम्या. बोल पटकन आता बोल. बाबा बाबा मी पहिले सांगणार होता तुम्हाला. गोल गोल नको फिरवू ना बे भाऊ. पटकन बोल ना, काय बोलणार ते. बाबा मला माहिती नाही पण मला कोरोना झालाय. दाम्याचा बाबा हात नको उचलतो त्याच्या. कसं आहे मारीसन काही होणार नाही. सरकारी दवाखान्यात ऍडमिट करा दिले. तुम्ही पहिले माया दूर थांबा आणि मास्क लावा तोंडाले आणि सॅनिटायझरनं हात धुवायचा आणि मला ऍडमिट करायची तयारी करा पटकन. हे बाई घ्या दाम्याचे बाबा. सॅनिटायझरनं जर हात धुतले आणि मास्क लावलं तर तुम्ही कोरोनापासून सेफ आहे. याला ऍडमिट करा आणि काही टेन्शन नका घेऊ. पण असाला मर्याला चालला होता रेल्वे ट्रॅक खाली. सुधरी नव्हतो, काही टेन्शन नका घेऊ. बाबा मला कोरोना झाला म्हणून काय झालं? तुम्ही मला ऍडमिट करा. मी त्याच्याशी लढीन आणि जगीन. मरणार नाही. कोरोनाले हरोईन म्हणजे हरोईन मी. अरे बस कर बापा. का लढवशीन आता मले? टेन्शन नको घेऊ. हॅलो. मले नाही माहिती भाऊ तू कोण आहे आणि माझ्या पोऱ्याला काय सांगलं. पण मला एवढं समजलं की माझ्या पोऱ्या जर लढू शकतो कोरोनाशी
तर तुम्ही का नाही लढू शकत? मिटाव कोरोना.